मित्रांनो, वेलकम टू द डे 197 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. इकडे बघ. कसे आहात तुम्ही? या वर्षाचं सगळं काम संपलेलं आहे आणि मी चाललोय आता ठाणा स्टेशनला. पण सामाना सकट, कारण आपण चाललेलो आहोत न्यू इयर साठी. एकमेव एकच ठिकाण गेले अनेक वर्ष तीन वर्ष, तिसरं का चौथं वर्ष आमचं हे निवतीला जायचं. आम्ही चाललेलो आहोत निवती हॉर्नबिल नेस्ट कुडाळला. नेहमीप्रमाणे आता ट्रेन आहे. परत सगळ्या मित्रांना आपण भेटणार आहोत. सगळे मित्र नसतील, थोडे कमी असतील, थोडे वेगळे असतील, पण तेच बेसिकली ते सगळे तेच मित्र. सो फन हॅज बीन विल स्टार्ट नाव ऑनवर्ड्स. चला. अरे भाई, एवढा टायमिंग रे भाई. आहा, सेम मिलिंद रे. एवढंच येत ना बस. सो आम्ही आता पोहोचलेलो आहोत कुडाळमध्ये आणि मस्तपैकी इथे खरंच फॉग आहे. मुंबईसारखा स्मॉग नाही आहे. खरंच थंडी खरंच फील होते. हा हा, क्या बात आहे. आणि भाई मी काय चला. सो आम्ही आलेलो आहोत कोकोनटला आणि हेच ते हॉटेल असतं जिथे आम्ही फ्रेश होतो, नाश्ता करतो आणि शी करतो. बडी पोहोचलेलो आहोत आपण निवतीला हॉर्नबिल नेस्ट. ये झोपलीस की कशी आहे ना? तुझ्या तोंडावरनं आणि स्पीडवरनच समजलं मला. यू हॅव टू स्लीप. चला. कुठे? नवीन साईड. पगार बिगार व्यवस्थित येतो निखिल. Meet the new caretaker of the new property, Milind Gunaji.
क्या बात है. दरवाजे विरवाजे नाही बनवलं अजून. हो हो, एक नंबर. आई शपथ भाई, बाली बाली बाली. ये बघ तसा मस्त आहे का नाही. बाप आहे भाई, फुल हिमाचल वाईब आहे. इकडे समजत काय तुला, इकडे यायचंय. तुला बोललं नाही यायचंय, चल ते आहे आता इथं. आहा क्या बात आहे. सो मित्रांनो, तुम्ही हे जे माझ्या मागे घर बघताय ते एक मातीचं घर आहे आणि निवतीमध्ये एक नवीन साईट आणि नवीन जागा तयार केली आहे. ऑफकोर्स आपला मित्र, ह्याला तुम्ही ओळखतच असाल, निखिल द मॅन, द मिथ ऑफ निवती किल्ले निवती. सो हे मागे जे घर तुम्ही बघता एकदम रॉ आणि समस्त लाकडांचं आणि मातीचं, ते ह्यांनी आणि याच्या मित्रांनी मिळून स्वतःच्या हातांनी बनवलेलं आहे. द आर्किटेक्ट ऑफ दिस हाऊस चं नाव सांग. अरे एवढं लांब लांब करत आहे सगळे यार, जवळ जवळ या. बोल. सिद्धार्थ माझं नाव. सिद्धार्थ आहे. सिद्धार्थ आणि निखिलनी मिळून हे अजून मित्र आहेत तुमचे काही, सगळ्यांनी मिळून हे घर बनवले. आता आपण ते घरची टूर घेऊया आणि आपल्याला ते थोडी इन्फॉर्मेशन देईल त्यांनी कसं बनवलंय. चला, जे तुम्हाला बोलावं असं वाटतं ते सांगा मला. सो हे पूर्णपणे मातीचं घर आहे. माती आणि लाकडाचाच वापर केला. इथे मिळणार लोकल लाकूड आणि लोकल माती, या जमिनीतली माती काढून आम्ही बनवलंय. मातीला आधी थोडं प्रोसेस केलं, त्यानंतर आतमध्ये बांबूची एक फ्रेम बनवली आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती माती अप्लाय करून ती भिंत बनवली आहे. म्हणजे एक एक भिंत ना. हा म्हणजे तेव्हा मी जेव्हा खालचा पाया चालू होता तेव्हा मी आलेलो, तर ती जशी या पद्धतीने बांबू टाकले आतमध्ये, बरोबर ना, तशा पद्धतीने केली बांबूची. हा, कारण त्याला माती धरायला पाहिजे, कारण वॉलची थिकनेस फक्त 4 इंचाचीच आहे. ओके. आणि जनरली मातीच्या घरात 2 फुटाची भिंत असते. अच्छा. जी इथे पॉसिबल नव्हती, कारण आपण जमिनीपासून वर केलंय. त्याच्यावरची जी शाईन बघतोयस ना, लिन्सीड ऑइल मुळे आली. लिन्सीड ऑइल हे वॉटरप्रूफिंगचं पण काम करतं. आणि लिन्सीड ऑइल इथे आमच्या कॉलेजला असताना ते लोक ऑइल कलर्स मध्ये लिन्सीड ऑइल टाकून ते डायल्यूट करायला वापरतात आणि मग ते म्हणून ते ऑइल पेंटिंगला अशी एक शाईन असते, ती सेम शाईन इथे भिंतीला आहे. त्यांनी वॉटरप्रूफिंगचं काम केलंय. व्हेंटिलेशन साठी आम्ही 4 ठेवले, त्या बाजूला सुद्धा आहेत. हा, जुन्या घराची कौलं असायची, त्यांना कट करून आम्ही ते मातीने कनेक्ट केले. कौलं म्हणजे अशी उभी कट केली, नळे असे असायचे. हा माहिती आठवलं तुला. नाईस 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 नाईस. आणि हे वरती मॅट ज्या लावल्या आहेत हे बाहेरून कौलाच आहे ना. हा, येस, बाहेरून कौलाच आहे. आतून हे नॅचरल लाईट येण्यासाठी इथे काचांचा. या बाजूला वॉशरूम आहे. आता आ जाओ बॉस दिखा दूंगा टाइप वाटतं. हो, क्या बात आहे. इथे डायरेक्ट काय झोपून मसाज बिसाज मला बाकडे में मसाज भारी. पण इथे थंड जाम वाटतं आतमध्ये. ही पण फुल प्रॉपर लाकडाच आहे एकदम. एकूण एक गोष्ट. आणि लाकूड कुठून आणलं तू? हे लाकूड इथलं लोकलच लाकूड आहे. हे लाकूड कोणतं इम्पोर्टेड वगैरे लाकूड नाहीये. इथल्या लोकल लोकांकडून खरेदी करून मग ते गिरणीवरून कट करून. अच्छा. त्याचं सायझिंग वगैरे आम्ही एका आधी पेपर वरती केलंय. त्याच्यानंतर R&D करत करत एक लावत गेलोय. बरेच अटेम्प्ट आमचे स्टार्टिंगला फेल गेले आणि त्याच्यानंतर आता हे अजून कम्प्लीट आहे. अजून इंटेरियर आणि लाईट्स वगैरे थोड्या गोष्टी बाकी आहेत. आणि हे साधारण एका वेळेला किती लोक राहू शकतात इकडे? पूर्ण फॅमिलीचा 6 लोकांची फॅमिली आराम कम्फर्टेबली राहू शकते. त्या हिशोबाने साईज पण त्याची आम्ही मोठीच ठेवलेली पहिल्यापासून, की मोठं करूया आईस पैस. आणि इकडनं बीचचा व्ह्यू आहे. बेड वरतून सरळ बघितलं तर काही चुत्या मित्र दिसत पाहिजे, पण त्याच्या पलीकडे तुम्ही जर बघाल तर तुम्हाला बीच दिसेल बघा. सो हे सर लोकांना आवडलं तर ते इथे राहायला आता येऊ शकतात का? बुकिंग ओपन केलेत का आपण? येस, बुकिंग ओपन केलंय. आणि त्यांनी कुठे बुकिंग करायची?
त्यांनी हॉर्नबिल नेस्टलाच कॉल केला तरी चालेल. हा अजून याचं ऑफिशियली नाव असं आम्ही ठेवलं नाहीये, हा, बट हो हे हॉर्नबिल नेस्ट सोबतच कनेक्टेड असल्यामुळे सेमच याच्यात असेल ते. हॉर्नबिल नेस्ट 2.0 वगैरे असेल. हॉर्नबिल नेस्ट मड हाऊस मड हाऊस. हा नाईस नाईस, हे पण नाव चांगलं आहे. आणि निखिलचा असा प्लॅन आहे की आता इथे एवढा जो त्याने एरिया बनवला असा छान, इकडे पण एक अजून एक मड हाऊस येस आणि या साईडला पण एक, जेणेकरून समजा एक 10-15 जणांची फॅमिली आली मोठी तर ते एकत्र राहू शकतात. आणि ऑफकोर्स तुम्ही दोघं कपल आलं तरी सिंगल तुम्ही घेऊन राहू शकता. पण जो इथे ह्या हॉर्नबिल नेस्ट आणि इथे डिफरन्स की इथून डायरेक्ट समोर तुम्हाला बीच दिसतो आणि क्यूट जागा आहे, त्याला रात्रीचा माहोल पण मस्त असतो, लाईटिंग वगैरे केलेली आहे. सो तुम्हाला जर इच्छा असेल की एका मातीच्या घरात छान मस्त थंड वातावरणात राहायची, म्हणजे मातीचं घर एक्सपिरियन्स करायची किंवा तशा पद्धतीच्या ह्याच्यात, तर तुम्ही नक्की या, निखिलला कॉन्टॅक्ट करा हॉर्नबिल नेस्ट थ्रूच. आणि मग या, आता काय बघू, जागा ठेवली इथे, लवकर नाव येऊ दे इकडे. आज येणार ते बोर्ड येऊ दे नावाचा. अंडीवाला आला. अरे अंडी वाला है, कितने का दिया रे? ये ना इकडे. कितने का दिया, भाव तो बता. RAC तिकीट असल्यामुळे आम्ही अर्धवट झोपलेलो ट्रेनमध्ये, एका सीटवर 2 जण, जे की माझी साईज बघता अशक्य आहे. तर आता आम्ही मस्त झोपलो, मग जेवलो, मग परत झोपलो, असं काहीतरी करून आत्ता उठलो. आणि आता सनसेट व्हायलाच आला आहे, तेवढ्यात बीचवर चाललो आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. इकडे आलं की बीचवर जाणं हे मॅन्डेटरी आहे, म्हणून आता माझी बायको धावत येते जोरात मागून, मला माहिती आहे. आणि आली 1 2 3 4 5 6 7 8 9. काय बोला? मी बोललो काय बोलू? जे बोलायचं होतं ते बोललो.